आता जे स्पेशल केस आपण बघितलंय सेम डिस्टन्स आणि सेम टाइम साठी, जसं की आपल्याला माहितीये जर सेम डिस्टन्स मी घेतला, सेम डिस्टन्स जर घेतला तर फॉर्म्युला काय म्हणला होता, 2 टाइम्स ऑफ v1 v2 अपॉन v1 प्लस v2 किंवा 2 टाइम्स ऑफ 1 अपॉन v1 प्लस 1 अपॉन v2. सेम जर टाइम असेल तर तुम्हाला काय म्हटलं होतं, v1 प्लस v2 डिवाइड बाय काय 2. याच्यावरती काय क्वेश्चन येतो वेगळ्या पद्धतीने. अजून आपण तर बघितलं सेम टाइम आहे का सेम डिस्टन्स आहे, आणि त्याच्यानंतर सेम टाइम नसेल तर आपल्या जवळ रेग्युलर फॉर्म्युला कोणता आहे व्ही ॲव्हरेजचा फॉर्म्युला. हे सगळे कोणाचे फॉर्म्युले आहेत, व्ही ॲव्हरेजचे फॉर्म्युले. व्ही ॲव्हरेज जर सेम नसेल तर काय फॉर्म्युला असतो, d1 प्लस d2 डिवाइड बाय t1 प्लस t2. जर स्पीड असेल स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, स्पीड इक्वल काय असतं, डिस्टन्स अपॉन टाइम असतं. म्हणजे स्पीड इक्वल काय v, डिस्टन्स म्हणजे d आणि टाइम म्हणजे t. पण डिस्टन्स जर काढायचं असेल तर काय करणार, वेलोसिटी इंटू टाइम. टाइम काढायचं असेल तर डिस्टन्स अपॉन वेलोसिटी. बरोबर की नाही, हे तुमचं क्वेश्चन बनलेत. जर तुम्हाला d दिलेला नसेल तर तुम्हाला d तयार करता येतो, v आणि t दिलेला असतो. जर t दिलेला नसेल तर तुम्हाला d आपण v ने काढता येतो. इथून तुम्ही त्या पद्धतीने सॉल्व्ह केले. बरोबर की नाही. आता जे क्वेश्चन बनणार आहे माझे, आताच्या क्वेश्चन मध्ये पहिल्यांदा बनवतो तुम्ही सेम टाइम साठी सिंपल क्वेश्चन करून जाईल. काय क्वेश्चन असतो बघा, इफ V average for a same time, दिसतंय ना, is 40 किलोमीटर पर आवर, 40 किलोमीटर पर आवर, and first time interval speed is 20 kilometer per hour, then find second interval of time. म्हणजे काय म्हणायचं त्यांना असं म्हणायचं आहे, जो व्ही ॲव्हरेज आहे तो देऊन टाकलेला आहे. व्ही ॲव्हरेजची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला, आणि काय काढायला लावलं तुम्हाला, सेकंड. म्हणजेच काय काढायला तुम्हाला v2 काढायला लावले. मग तुमच्यासाठी व्ही ॲव्हरेजचा फॉर्म्युला आहे, व्ही ॲव्हरेज काय v1 प्लस v2 डिवाइड बाय 2. हा डायरेक्ट फॉर्म्युला का यूज केला, कारण तुम्हाला काय दिलं गेलेलं आहे, सेम टाइम दिलेला आहे. तुम्हाला तो विचार करणं गरजेचं आहे. चला, v1 ची व्हॅल्यू किती आहे, व्ही ॲव्हरेज ची व्हॅल्यू किती आहे, 40 आहे. v1 ची व्हॅल्यू किती आहे, 20 आहे. 20 प्लस किती आहे, v2 आहे, डिवाइड बाय काय 2 आहे. इकडे आला किती झाला, 80. बरोबर काय झाला, 20 प्लस v2 बरोबर किती झालं मग 60 किलोमीटर पर आवर. v2 ची व्हॅल्यू किती आली, 60 किलोमीटर पर. काय डाऊट आहे, क्वेश्चन कळाला आता. सेम क्वेश्चन आहे, व्ही ॲव्हरेज दिलेला आहे. क्वेश्चन दुसरा आहे. आता याच्यामध्ये काय दिलंय, व्ही ॲव्हरेज दिलाय. व्ही ॲव्हरेज जर त्यांनी 100 किलोमीटर पर आवर दिलेला आहे, 100 किलोमीटर पर आवर दिलेला आहे, आणि फर्स्ट इंटरव्हल टाइम काढायचा आहे, आणि दिलेलं तुम्हाला सेकंड इंटरव्हल ऑफ टाइम म्हणजे v2 दिलेला आहे. आता याच्यामध्ये काय दिलं तुम्हाला v1, आता काय देतात ते v2 देत असतील तर v2 ची व्हॅल्यू जर त्यांनी म्हटलं 60 किलोमीटर पर आवर आहे, 60 किलोमीटर पर आवर आहे, उभं राहायचंय. व्ही ॲव्हरेज बरोबर काय, व्ही ॲव्हरेज बरोबर काय, v1 प्लस v2 डिवाइड बाय 2. का बरं, कारण की आपण कोणती केस घेतले, कारण की आपण सेकंड केस घेतली, फर्स्ट केस घेतली, त्याच्यामध्ये काय सेम टाइम ठेवले v1 प्लस v2. चला, व्ही ॲव्हरेज किती दिलाय, 100 इज इक्वल टू काय, v1 ची व्हॅल्यू किती दिले 30 काढायचे, v2 ची व्हॅल्यू किती दिले 60 डिवाइड बाय काय 2 म्हणजे किती झाले 200. बरोबर किती, v1 प्लस 60. देयरफॉर v1 बरोबर काय 200 मायनस 60 म्हणजे किती झालं 140 किलोमीटर पर आवर. काय डाऊट आहे, लॉजिक कळाला. क्वेश्चन काय येतात, सेम टाइमचा आहे, सेम टाइम असेल तर तुम्हाला त्या पद्धतीने हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. दुसरा बघ, आता बघा, इफ व्ही ॲव्हरेज फॉर ए सेम डिस्टन्स, दिसतंय ना पॉइंट, सेम डिस्टन्स इज 60 किलोमीटर पर आवर आहे, 60 किलोमीटर पर आवर आहे, 60 खूपच मोठं होते, 20 किलोमीटर पर आवर आहे. अँड फर्स्ट इंटरवल ऑफ डिस्टन्स is 10 kilometer per hour, and then find second interval of time. म्हणजेच काय काढायचं आपल्याला याच्यातून, v2 काढायचा. याच्यातून काय काढायचं आपल्याला, v2 काढायचा. बघा फॉर्म्युला कोणता यूज करायला लागेल आता,
इथं काय सेम डिस्टन्स आहे, काय फॉर्म्युला यूज करणार 2 टाइम्स ऑफ 1/v1 प्लस 1/v2. हा फॉर्म्युला का यूज केला, हा फॉर्म्युला यासाठी यूज नाही केला कारण की आपल्याला फक्त v2 काढायचा. हा v2 डिनॉमिनेटर मध्ये पण दिसतोय आणि न्यूमरेटर मध्ये पण दिसतोय, दोन दोन ठिकाणी तुम्हाला कॅन्सल आउट करायला, म्हणून डायरेक्टली हा फॉर्म्युला आपण यूज केला. चला किती आहे, v एव्हरेज किती दिले तुम्हाला 20 दिलेला आहे. 20 बरोबर काय 2 टाइम्स ऑफ हा किती दिले तुम्हाला 10 दिलेला आहे, प्लस काय 1/v2 ना, हा 2 हा किती होऊन जाईल 10. 10 बरोबर काय 1/1/10 प्लस 1/v2. कळालं का, हा इकडे प्लस मध्ये ना, ऍज इट इज इकडे आणा, म्हणजेच काय झालं 1/10 प्लस 1/v2 डिवाइड बाय काय 1/10. नाही कळालं, मग हा बघा 1/v2 10 झालं ना, थोडस व्हॅल्यू बदलालं मला, व्हॅल्यू इकडे मला ही व्हॅल्यू मोठी असली पाहिजे ना. इथं 40 घ्या, प्रॉब्लेम झाला काय झालं ते कळेल तुम्हाला. 40 इथे किती घेतला 20 झाला, म्हणजे किती झालं 20. हा जर टर्म इकडे घेतला, हा जर टर्म इकडे आला, हा झाला माझा 20. कळालं, कारण की हा 1/10 तिकडे पण जाताना 1/10 मायनस मध्ये झाला, किती आला असं 0 आला असतं, मग अडचण दिली असतं तुम्हाला. 1/v2 1/v2 इज काय 1/20 मायनस 1/10. काय करू 2 ने मल्टिप्लाय आणि 2 ने डिवाइड, म्हणजे किती झालं 1/20 मायनस 2/20. 1/v2 1/v2 बरोबर काय मायनस 1/20. देयरफॉर v2 बरोबर काय झाला -20. -20 म्हणजे फायनल स्पीड जी आहे ती काय करायला झाला कमी करायला लागली, 20च्या स्पीड मध्ये काय करायला कमी करायला. नेक्स्ट क्वेश्चन, if v average is 30 km/h and second interval of time is 40 km/h and third interval of time third interval of किती मी म्हटलं किती 50 km/h, then find first interval of same distance. काय रे आता इथे काय 3 आले, इथे किती आले 3 आले, मग तुम्ही करणार v एव्हरेज बरोबर काय म्हणणार 1 किती आता 3 आपण ना, काय 1/v1 प्लस 1/v2 प्लस 1/v3 असं करावं लागेल ना. आणि विचारलं काय तुम्हाला v1 विचारलेलं आहे, v एव्हरेज किती दिलाय, v एव्हरेज किती दिलाय 30 दिलेलं आहे, किती दिलाय 30 दिलेलं आहे. 30 बरोबर काय 3 1/v1 v1 किती दिलं तुम्हाला v1 च काढायचं आहे, प्लस v2 किती दिलाय 40 दिलाय, प्लस किती दिलाय 1/50 दिलेला आहे. क्लिअर आहे, मग हा किती होऊन जाईल 10 होऊन जाईल. 10 बरोबर काय 1/1/v1 प्लस 1/40 प्लस 1/50. आता हा टर्म जो आहे तो इकडे प्लस मध्ये डिवाइडला इकडे त्यांनी मल्टिप्लायला जाऊन, म्हणजेच काय 1/v1 प्लस 1/40 प्लस 1/50 बरोबर काय 1/10. काय डाऊट आहे, मग मी काय म्हटलं 1/v1 1/v1 बरोबर काय 1/10 मायनस 1/40 प्लस 1/50, सॉरी मायनस मध्ये राहील मायनस 1/50. किती कॉमन करता येईल मला 200 करता येईल, किती करता येईल 200, म्हणजे किती 4 ने मल्टिप्लाय 4 ने डिवाइड, इथे किती 5 ने मल्टिप्लाय 5 ने डिवाइड, इथे किती 20 ने मल्टिप्लाय 20 ने डिवाइड, म्हणजेच काय झालं 1/v1 इज काय हे किती झालं तुमचा वरती किती झालं 20, मायनस किती झालं 5, मायनस किती झाले 4 बरोबर की नाही, 5 आणि 4 आणि खाली किती आहे 200, खाली किती आहे 200, म्हणजे किती झाले 1/v1 इज काय 15 होऊन जाईल, 15 मधून 4 गेले किती झाले 11, 11 भागिले किती 200. देयरफॉर v1 बरोबर काय 200 भागिले 11, 200 भागिले 11 अप्रॉक्सिमेटली 10 कन्सिडर करा. डिनोमिनेटर काय केलं कमी केला, मग ओव्हरऑल फ्रॅक्शन काय येईल मोठा आहे का छोटा येईल,
मोठा आहे, ऍक्च्युअल आन्सर छोटा असेल. म्हणजे मी म्हटलं 10 म्हटलं तर किती झालं 20 पेक्षा कसा येणार आन्सर छोटा येणार आहे. आणि किती छोटा येईल ते थोडंसं अप्रोक्सिमेटली घेऊ शकतात. कळालं का? 20 किलोमीटर पर आवर. क्वेश्चन कळाले का? त्याच्यामध्ये काय देतात ते व्ही ऍव्हरेज देतात आणि मग मिडल. आतापर्यंत काय होतं 2 मिडल द्यायचे आणि ऍव्हरेज काढायला. आता काय करतात ते वेगळ्या पद्धतीने. कळालं? ठीक आहे.